हॅलो एव्हरीवन, मी आदेश एक वेलनेस कोच आहे आणि गेली 4 वर्ष एका ग्रेट कम्युनिटीसोबत कनेक्टेड आहे. ज्या कम्युनिटीमुळे मी स्वतःची खूप छान हेल्थ इम्प्रूव्ह करू शकलो आणि त्याच कम्युनिटीमुळे मी आज इम्प्रूव्ह केलेल्या हेल्थसोबत इतर लोकांनाही त्यांच्या हेल्थमध्ये सुधार करण्यासाठी किंवा त्यांच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी हेल्प करत आहे. आणि या सिस्टम थ्रू आजपर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये हजारो लोकांना एक सफिशियंट आणि सॅटिस्फाईंग रिझल्ट आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. सो या कम्युनिटीमध्ये येण्यापूर्वी माझी एक लाईफस्टाईल अशी होती की फक्त खायचं आणि ते बॉडीमध्ये स्टोअर करायचं, खाल्लेलं जिरवायचं नाही किंवा खाल्लेलं प्रॉपर डायजेस्ट व्हायचं नाही आणि त्यामुळे माझं वेट कधी वाढत नव्हतं. वेट कायम अंडर वेट राहिलं, कधी हाईट अकॉर्डिंग वेट माझं झालं नाही आणि त्यामुळे बॉडी शेप परफेक्ट कधी दिसला नाही किंवा राहत नसायचा आणि मला तो व्यवस्थित मेंटेनसुद्धा करता आला नाही. या कम्युनिटीमुळे मी माझं वेट गेन करू शकलो, प्रॉपर मसल्स गेन करू शकलो आणि खूप हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मी जगत आहे. ओके, सो मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की आपण आपल्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये फक्त खातोय आणि जे मिळतंय ते खातोय, काय खायचं हे एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही आहे. तर आपल्या बॉडीचे काही महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या शरीराला आवश्यक असतात, जे आपण रेग्युलर शरीराला देत नाही किंवा आपल्याला त्याबद्दल नॉलेज नसतं. त्यामुळे कदाचित आपल्या शरीरामध्ये ते प्रॉपर कंटेंट जाणं राहून जातं आणि त्यामुळे आपल्याला बाय डिफॉल्ट छोटे छोटे डिसऑर्डर्स क्रिएट होतात. आपल्या बॉडीची इम्युनिटी पॉवर लो होते किंवा आपली डायजेस्टिव्ह सिस्टम वीक राहते. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. सो मी काही बेसिक गोष्टी तुम्हाला आज शेअर करणार आहे. कदाचित यामुळे तुम्हालाही काही तुमच्या लाईफमध्ये 100% चेंज करता येऊ शकतो. सो आपल्या शरीराची पहिली महत्त्वाची जी नीड आहे, जी आपण कंप्लीट करत नाही, ती महत्त्वाची नीड म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशियस फूड. न्यूट्रिशियस फूड मीन्स फक्त जेवण नाही. न्यूट्रिशियस फूड मीन्स आपल्या शरीराला लागणारे अन्न घटक जे आपल्याला माहीत नाही. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली बेसिक आहे प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन, मिनरल्स, हेच असे भरपूर सारे विटॅमिन्स आणि न्यूट्रिशन्स आहेत जे आपल्याला मिळत नाहीत किंवा आपल्याला त्याबाबत माहिती नसते. प्रोटीनबाबत भरपूर सारे गैरसमज आहेत की आपल्याला वाटतं प्रोटीन इनटेक केल्यामुळे आपल्या बॉडीला काहीतरी साईड इफेक्ट वगैरे होतात, तर तसं नाही. आपल्या नॅचरल जे इन्ग्रेडियंट आहेत त्यातून सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळतं, जसं की डाळ असेल, एग्स असेल, नॉनव्हेज असेल. पण हे ॲनिमल प्रोटीन आहे. हे फ्युचरमध्ये तुमच्या बॉडीवरती तुम्हाला ओमेगा 6 देतं, फक्त प्रोटीन प्रोव्हाइड करत नाही. यातनं आपल्याला ओमेगा 6 म्हणजे बॅड फॅटसुद्धा मिळतं, ज्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं पुढे जाऊन. ओके, सो प्रोटीन्स आहे, विटॅमिन्स आहे, असे खूप सारे न्यूट्रिशन्स आहे जे आपल्या शरीराला गरजेचे आहेत. ते डिटेल्समध्ये तुम्ही जर कॉन्टॅक्ट केलात तर 100% तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. त्यानंतर महत्त्वाची आहे आपली झोप. 7 ते 8 तासाची झोप, मॅक्झिमम 7 तास. आपली लाईफस्टाईल खूप जर रफ असेल, रॅश असेल, आपल्याला झोप पुरेशी घेता येत नसेल, तरीही 6 ते 7 तास मॅक्झिमम आपल्याला घेणं गरजेचं आहे. येस, जर झोप आपली पूर्ण नसेल तर आपल्याला ॲसिडिटीसारखा त्रास होऊ शकतो. आणखीन सेकंड थिंग आहे ते म्हणजे पाणी. आपल्या वेट अकॉर्डिंग आपल्याला पाणी घेणं गरजेचं आहे. 20 किलो वेट असेल तर 1 लिटर पाणी आपण इनटेक करणं गरजेचं असतं. आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला एक्सरसाइज रेग्युलर करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 45 मिनिट. आपल्याला जोही एक्सरसाइजचा प्रकार माहिती असेल तर त्या प्रकारानुसार आपण एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या शरीराला जे फायबर लागतं. ओके, फायबर मीन्स आपण जे सॅलड खातो त्या सॅलड थ्रू आपल्याला फायबर मिळतं. ते फायबर इनटेक करणं गरजेचं आहे. ॲप्रॉक्स 35 ग्रॅम ऑफ फायबर आपल्या डेली रुटीनमधून आपल्याला आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं असतं, जे की आपण रेग्युलर घेत नाही कारण आपल्याला त्याबाबत माहिती नाही. ओके, त्यानंतर ओमेगा 3 याला गुड फॅट म्हटलं जातं, जे आपल्या हार्टसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्या हार्टला खूप छान इम्प्रूव्हमेंट देण्याचं काम करतं. आपली हार्ट हेल्थ त्याने चांगली राहते. ओके, आणखीन आपल्या शरीराला महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मेडिटेशन, जे आपल्या मनाला शांती देतं, माइंड रिलॅक्स ठेवतं आणि आपला दिवस फ्रेश जातो. ओके, सो अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. जर आपल्याला ही आपली हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल तर नक्की तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता किंवा डायरेक्टली मेसेज करू शकता, डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल द बेस्ट.